नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं सखी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ जो आहे, आजचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्यामधल्या भीमतडी जत्रेला. तर मी आणि माझे फ्रेंड आम्ही सगळेजण 5 दिवस ही जत्रा भरली होती. तर त्यातला एक दिवस म्हणजेच क्रिसमसचा दिवस जो होता, ज्या दिवशी सुट्टी होती सगळ्यांना, त्या दिवशी आम्ही इथे गेलेलो होतो. तर तिथे विजिट केलेले काही फोटो आणि व्हिडिओज आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तो नक्की मला कमेंट करून सांगायचा आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर चला पाहूयात आपण याचा व्हिडिओ. तर मी आणि माझी फ्रेंड आम्ही रेडी होऊन पहिल्यांदा खाली आलो होतो. बाकीच्या आणखीन लेडीज येणाऱ्या बाकी होत्या, तोपर्यंत आमचा फोटोशूट चालू होता. तर त्यानंतर एक एक आम्हाला जॉईन करत होते, तोपर्यंत आमचा मस्त फोटोशूट चालू होता. माझ्या मैत्रिणीच्या दोन्ही मुलं त्याच्याबरोबर होते, मी मात्र एकटीच होते, माझ्या मुली आलेल्या नव्हत्या. तर असाच थोडासा फ्रेश आणि सकाळच्या मॉर्निंग व्ह्यूमध्ये आम्ही काही सेल्फीज आणि काही फोटोज असे शूट केले. त्यानंतर आमच्या काकू आम्हाला जॉईन झाला. त्यानंतर एक करत माझ्या बाकीच्याही 2-3 फ्रेंड आल्या आणि असा हा आमचा एवढासाच ग्रुप आम्ही भीमतडी जत्रेला जाणार होतो. तर इथून सोसायटीपासूनचा जो प्रवास होता तो आम्ही कारने मेट्रो स्टेशनपर्यंत आणि मेट्रोने आम्ही शिवाजीनगरपर्यंत आणि शिवाजीनगरपासून आम्ही परत कॅबने भीमतडी जत्रेपर्यंत गेलो. तर मेट्रोमधला जो हा प्रवास होता तिथलेही काही शूट मी घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हा CST रेल्वे स्टेशनमधला शिवाजीनगर मेट्रो स्टेशन. तर त्यानंतर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवरचे काही फोटोज मी इथे शूट केले आहेत. मी इथे शूट केले होते. तर तिथला जो बाहेरचा जो मेट्रोचा जो एरिया आहे तो खूप छान होता. तर तिथे आम्ही काही फोटोशूट केले. त्यानंतर आम्ही पोचलो आहेत भीमतडी जत्रेच्या इथे. तर तिथे जो बाहेर जो डान्स चालू होता तो आपला जो महाराष्ट्रीयनमध्येच जे आदिवासी जे लोक आहेत त्यांचा डान्स होता. तो मी डान्सचा काही थोडेसे व्हिडिओचे क्लिप घेतले. त्यानंतर आम्ही बाहेर खूप गर्दी होती तर तिथे एंट्रीला आम्ही थोडंसं तरीही आम्ही फोटोशूट वगैरे घेतले तिथं. आणि एंट्रीला तिकीट होतं तर ते तिकीट आम्ही काढून सगळेजण नंतर आतमध्ये आम्ही एंट्री केली. तर आतमध्ये गेल्यानंतर असे गावाकडच्या खूप सारी गोष्टी तिथे आहे, जसं की नंदी बैल, त्याच्यासमोर आम्ही इथे फोटो घेतले. त्यानंतर बरेचसे ज्या जुन्या गोष्टी लुप्त होत चाललेल्या आहेत तशा गोष्टी इथे तुम्हाला आतमध्ये पाहायला भेटतील. कारण भीमतडी जत्रेमध्ये जास्तीत जास्त गावाकडच्या जो पारंपरिक गोष्टी आहेत त्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि खूप सारे खाण्याच्या ज्या पारंपरिक गावाकडच्याच त्याच गोष्टी इथे होममेड केलेल्या आहेत आणि त्या खाण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकर इथे जातात. आणि त्याचबरोबर गावाकडे ज्या काही गोष्टी बनल्या जातात त्या इथे विकायला पण आलेल्या होत्या. तशा खूप सारे स्टॉल होते. तर इथे प्लांटचं एक सेक्शन होता, तिथे खूप छान असे फोटोशूट करत होते सगळे. तर आम्हीही जाऊन तिथं फोटोशूट केला. तर मी आणि माझ्या मैत्रिणी खूप एन्जॉय करत होतो. तर हा इथला पोर्शन जर पाहाचाल तर तिथे खूप सारे प्लांट लावलेले होते आणि तिथे छान असं एक साईडलाच एक झाड होतं, वडाचं झाड, ते आणून ठेवलं होतं त्यांनी आणि मस्त खूप डेकोरेशन छान केलेलं होतं. तिथेही आम्हाला खूप छान वाटलं आणि तिथे आम्ही खूप सारे फोटो काढले. तर अशा प्रकारे खूप छान आमचा दिवस, त्या दिवसाचा खूप छान एन्जॉय केला आम्ही. खूप छान दिवसभर आम्हाला कसा गेला कळलंही नाही. आणि ज्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या इथे आम्हाला पाहायला भेटल्या. आता आम्हाला तरी आम्ही आता कॉलेजमध्ये आम्हाला कळतं की ह्या गोष्टी आम्ही लहान असताना पाहिलेल्या आहेत, पण आत्ताच्या मुलांना शहरात राहणाऱ्या फक्त बुक्समध्ये ह्या गोष्टी माहीत आहेत. तर रिअलमध्ये पण ह्या अशा भीमतडी जत्रा किंवा कृषी प्रदर्शन अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे, ज्यामुळे मुलांना ह्या गोष्टी कळल्या जातात. तर त्यासाठी मुलांना घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे माहिती होतं. तर खूप सारे पुणेकर, म्हणजे तसं पाहिलं तर 15-20 हजारपेक्षाही जास्त. तर हे एक बासुरीचं
बासुरीचं एक स्टॉल होता. तर खूप छान ते बासुरी वाजवून दाखवत होते आणि मग ते बासुरी सेल करत होते. तर अशाच प्रकारे खाण्याच्याही पण खूप साऱ्या गोष्टी होत्या. व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचं इथं जेवण होतं. त्याचबरोबर हे मलखमचा एक प्रकार तिथे होता, जे छोटे मुलं खूप छान असं त्याचं प्रदर्शन करत होते. अशा प्रकारे पूर्ण दिवसभर आम्ही खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या. तर इथे सेलसाठी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी होत्या. कपड्यांपासून, शूजपासून, घरातल्या खाण्यापिण्याच्या गोष्टीपासून खूप साऱ्या गोष्टी इथे सेलला होत्या. तर सगळ्या गोष्टी काही मी इथं शूट केलेल्या नाही आहेत. जर तुम्हाला नेक्स्ट इयर इथे व्हिजिट करायचं असेल तर भीमतडी जत्रेला तुम्ही नक्की जा. हा व्हिडिओ तुम्हाला आत्ता कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, फ्रेंडबरोबर शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हो, त्याचबरोबर तुम्हीही या भीमतडी जत्रेला गेला होतात का? तर तिथले तुमचे काय अनुभव आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही यात्रा कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.